हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया। मी तुमचे महाराष्ट्र मीडिया ह्या आमच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। तर या अगोदर आपण इयत्ता तिसरीच्या 2 चाचण्या घेतल्या आहेत। तर आज आपण चाचणी नंबर 3 ही सुद्धा घेणार आहोत। तर आज आपण चाचणी 3ला सुरुवात करूया। याचं वेळ आहे 30 मिनिटे आणि गुण आहेत 10। तर चला तर आपण सुरुवात करूया। तर आपला पहिला प्रश्न आहे, काय करावे बरे? तर काय केलं पाहिजे? तर आता बघा, पहिला दिलेला आहे, सुरीने भाजी कापताना आईचे बोट कापले। तर तुमची आई स्वयंपाकघरात आहे आणि ती आपल्या खाण्यासाठी भाजी बनवत आहेत आणि त्यासाठी ती काय करत आहेत, भाजी कापत आहेत। एखादी भाजी घेतली आणि सुरीने काय करत आहे, भाजी कापते। मग तिचे बोट कापले, ते भाजी चिरता तर तिचे बोट कापल्यावर तुम्ही काय कराल बरं? आता स्वयंपाकघरामध्ये ज्या उपलब्ध असलेल्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते। तर अगोदर काय कराल तुम्ही, आईचे बोटावर काय करणार, थंड पाणी, फ्रीजमध्ये जे पाणी असतं किंवा बर्फ असेल तो तिच्या बोटावर लावा किंवा पाण्याने धुवा। म्हणजेच तिथे तिला थोडीशी आग जी होत असेल ती थोडीशी कमी होईल। आणि त्यानंतर तुम्ही काय कराल, आपला जो मसाल्याचा डब्बा असतो त्यामध्ये हळद असते, ती हळद तिच्या बोटावर टाकून द्याल। ओके, तर त्यामुळे काय होणार, तिची जी जखम आहे ती लवकर बरी होईल आणि तिला पण बरं वाटेल। त्यानंतर पुढचा आहे आपला, सईला अंगणात सुंदर वास असणाऱ्या फुलांची झाडे लावायची आहेत। तिने कोणती झाडे लावावी ते सुचवा। तर एक तुमची मैत्रीण आहे सई नावाची, तर तिला काय करायचं आहे, अंगणामध्ये खूप सुंदर सुंदर वास असणाऱ्या फुलांची झाडे लावायची आहे। मग तिने कोणती झाडे लावावी असं तुम्हाला म्हणजे तुम्ही तिला सुचवा की तू, अगं सई, तू हे झाड लाव। मग तुम्ही काय सांगणार तिला? तर मग तुम्ही 2-3 फुलांच्या झाडांची नावं सांगणार तिला। मग आपण समजा घेऊया, उदाहरणार्थ गुलाबाचे झाड लाव, मोगऱ्याचे झाड लाव, चाफ्याचे झाड लाव। अशा प्रकारे इथे आपल्याला काय करायचं आहे, उदाहरण द्यायचे आहे, 2-3 फुलांची नावे सांगायची आहेत। ठीक आहे, तर आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, जोड्या लावा। तर आपल्याला काय करायचं आहे, जोड्या लावायच्या आहे इथे। मग तुम्हाला तर माहीतच आहे जोड्या लावणं किती सिंपल आहे ते। तर बघा, हात धुण्यासाठी आपण काय वापरतो, इथे मुलगी काय करते, माठ बनवतीये। म्हणजे हे आहे का याला योग्य? नाही, हे अयोग्य आहे। म्हणजेच काय, याची जोडी ही आहे। हात धुण्यासाठी आपण साबणाचा वापर करतो। मातीकाम कोण करत आहे, ही मुलगी करत आहे। अशा प्रकारे आपण जोड्या लावायच्या आहेत। त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। तर आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न नंबर 3, परिसर स्वच्छ केल्यानंतर गोळा झालेल्या कचऱ्यात केळीचे साल, चॉकलेटचे कागद, खोके, झाडाची कोरडी पाने, निवडलेल्या मेथीच्या भाज्याच्या काड्या, पेनाची टोपण असा कचरा गोळा झाला। यातून ओला कचरा व सुका कचरा वेगळा करण्यासाठी विवेकला मदत करा। तर काय आहे, तुमचा एक विवेक नावाचा मित्र आहे। तर तो काय करतोय, परिसर स्वच्छ करतोय आणि परिसर स्वच्छ केल्यानंतर त्याचे जे कचरा गोळा करण्याचे जे डस्टबिन आहे, त्या डस्टबिनमध्ये त्याला काय झालं, त्याला भरपूर साऱ्या गोष्टी भेटल्या आहेत। एक कचऱ्यात काय भेटलं, केळीची साल भेटली अगोदर, नंतर चॉकलेटचे कागद पण भेटले, त्यानंतर काही रिकामे खोके भेटले, नंतर झाडाची कोरडी पाने भेटली, सुकलेली झाडाची पाने काय पडतात, खाली पडतात। निवडलेल्या मेथीच्या भाजीच्या काड्या पण त्याला भेटल्या, त्यांनी त्या पण गोळा केल्या। पेनाचे टोपण भेटले। असा सगळा कचरा गोळा झाला। यातून ओला कचरा आणि सुका कचरा आपल्याला वेगळा करायचा आहे। मग विवेकला आपल्याला मदत केली पाहिजे ना। मग चला तर आपण सुरुवात करूया। सुका कचरा एका बाजूला, इथे सुका कचरा आणि इथे ओला कचरा, अशा प्रकारे आपण लिहूया इथे। तर सुका कचरा, आता आपण समजूया की हा काय आहे, एक कचऱ्याचा डब्बा आहे, म्हणजेच डस्टबिन आहेत। आपल्या घरामध्ये डस्टबिन असतातच। तर इथे काय आहे, ओला कचरा टाकण्यासाठी डस्टबिन आहेत आणि इथे काय आहे, सुका कचरा टाकण्यासाठी डस्टबिन आहेत। तर सुरुवातीला आपण काय करूया, ओला कचरा टाकूया। तर ओला कचऱ्यामध्ये बघा, केळीचे साल कसे असतात, थोडेसे ओलसट असतात ना। मग काय केलं आपण, ते ओल्या कचऱ्यामध्ये टाकले। तर आपण इथे लिहूया केळीचे साल। हे बघा, मी इथे काय केलं, केळीची साल लिहिली। ओके, तर आता मी पण तुमच्यासारखंच अक्षर काढलंय, पण हे बॅड मॅनर्स आहे, तुम्ही चांगलं अक्षर काढायला पाहिजे। ओके, तर हा ओला कचरा झाला। पुढे काय भेटला आपल्याला, चॉकलेटचे कागद। चॉकलेटचे कागद काय आहे, ओला कचरा असतात का, ते ओले असतात चॉकलेटचे कागद? तर नाही।
खोका, आपले जे रिकामे खोके असतात, बल्ब वगैरे आणतो आपण, त्याचे खोके फेकून देतो. त्यानंतर ते ओले आहेत का? नाही. झाडाची सुकलेली पाने ती पण ओली नसतात. निवडलेल्या मेथीच्या भाज्याच्या काड्या त्या पण ओल्या नसतात. पेनाचे टोपण ते सुद्धा ओले नसते. मग अशा प्रकारे हे बाकीची काय झाली? सुका कचरा झाली. म्हणजेच आपण चॉकलेटचे कागद, खोके, झाडाची पाने, कोरडी पाने, निवडलेल्या मेथीच्या काड्या, मेथीच्या भाजीच्या काड्या आणि पेनाचे टोपण हे आपण काय करणार आहोत? ह्या बॉक्समध्ये लिहिणार आहोत. समजलं? तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे? ओला कचरा एका बाजूला, म्हणजेच केळीची साल, फक्त ओला कचरा काय आहे? केळीची साल आहे. आणि बाकीचे सगळे आपण सुका कचऱ्यामध्ये लिहिणार आहोत. ओके, तर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आपल्या पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न 4. योग्य पर्याय निवडा. तर काय आहे? पहिला आहे दिलेला आपल्याला टिंब जॅम, जेली, सरबते, गोळ्या तयार करतात. मग आता तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. ते पर्याय काय आहे? अ आहे बियांपासून. तर बियांपासून जेली, जॅम, सरबत, गोळ्या तयार होतात का? तर नाही, अजिबात नाही. पानांपासून, ऑप्शन ई आहे, पानांपासून तयार होतात का? तर नाही. फुलांपासून तयार होतात का? तर अजिबात नाही. म्हणजेच काय? आ, म्हणजे आपला जो ऑप्शन नंबर, पर्याय नंबर आ आहे, फळांपासून. म्हणजेच काय आहे? इथे काय लिहिणार आपण? फळांपासून. तर आपण इथे टिक मार्क करूया, जेणेकरून तुम्हाला समजेल आपला ऑप्शन बरोबर आहे, फळांपासून. ठीक आहे, मी बरोबरची फुली करते यावर. समजलं? त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, दुसरा आहे ऑप्शन, रस्त्यावरील सिग्नलचा कोणता दिवा लागला की वाहने थांबतात. तर तुम्ही आता मागच्या चित्रात आपण बघितलं की सिग्नल बघितला आपण, त्यामध्ये लाल, हिरवा आणि पिवळा असे 3 प्रकारचे लाईट होते. तर आता रस्त्यावरचा जो सिग्नल आहे, सिग्नलचा दिवा आहे, त्यावर कोणता दिवा लागल्यावर वाहने थांबतात. मग त्यामध्ये दिलाय, त्यांनी ऑप्शन दिला अ हिरवा, तर हिरवा नाही. आ पिवळा, तर पिवळा नाही. आणि ई निळा दिलेला आहे, तर निळा नसतोच. ठीक आहे, म्हणजेच काय आहे? ऑप्शन ई लाल, म्हणजेच लाल दिवा लागला की वाहने थांबतात. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 5 आहे, चूक की बरोबर ते ओळखा. समजलं? चूक की बरोबर काय आहे ते ओळखायचं आहे आपल्याला. मग इथे चूक आणि इथे बरोबर लिहायचं आहे. पहिला आहे चिमणीच्या अंगावर खवले असतात. तर चिमणीच्या अंगावर खवले असतात का बरं? तुम्ही बघितलेत का? खवले कशावर बघितले बरं तुम्ही? खवले असतात माशांवर. मासे खाल्ले असतील ना, मासे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. तर चिमणीच्या अंगावर खवले नसतात, म्हणून आपण इथे काय करणार आहोत? चूक. तर मी इथे चुकीची खून करत आहे, पण तुम्ही काय करणार आहात? इथे हा शब्द लिहिणार आहात. समजलं? त्यानंतर पुढचा आहे आपला कापसाच्या बी. कापसाची जी बी असते तिला काय म्हणतात? आठोळी म्हणतात. तर बरोबर आहे हे, कापसाच्या बीला आठोळी म्हणतात. हा जुना शब्द आहे, कापसाच्या बीला आठोळी पण म्हणतात. तर तुम्ही इथे काय करणार आहात? हा बरोबर हा जो शब्द आहे तो इथे लिहिणार आहात. समजलं? तर आता वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6. आमच्यातून वेगळा ओळखा. म्हणजे आपल्याला इथे काय दिलेलं आहे? काही चित्रे दिलेली आहेत. जसं आपण मागे बघितलं सेम तसंच आहे इथे. तर बघा, इथे तुम्हाला चित्र दिलेले आहेत, त्याच्यातून तुम्हाला जे चुकीचं आहेत, म्हणजे जे गटात न बसणारं जे चित्र आहेत ते आपल्याला त्याच्यावर तिरकी रेघ ओढायची आहे. मग बघा आता आपण कोणत्या कोणत्या चित्रांवर तिरक्या रेघा ओढतो ते बघा. तर पहिलं चित्रात दिसतंय तुम्हाला, इथे छत्री दिसते, पावसाळ्यामध्ये छत्री वापरतात. इथे स्वेटर दिसतंय, तर स्वेटर थंडीमध्ये वापरतात. आणि इथे टोपी दिसते, टोपी पण थंडीमध्ये वापरतात. म्हणजे हे 2 काय झाले? हे 2 आपले थंडीतले झाले, पण हा काय झाला? पावसाळ्यातला झाला. म्हणजे हे काय झालं? चुकीचं. समजलं? इथे झाड दिसतंय तुम्हाला, इथे झाड, इथे एक माठ दिसतोय, आपण पाणी पितात, माठातून पाणी पितो आपण रोज, ते माठ दिसतोय. आणि इथे काय दिसतंय? एक पाण्याची बॉटल दिसते. तर माठामध्ये पाणी आपण साठवून ठेवतो, पाण्याची बॉटल जी आहे त्यात पण आपण पाणी साठवतो. पण झाड आहे, त्या झाडामध्ये काही करतो का? नाही. म्हणजे हा काय आहे? वेगळा आहे. तर आपण त्यावर तिरकी रेघ ओढणार आहोत. त्यानंतर पुढचा आहे, इथे माऊस आहे, इथे CPU आहे आणि इथे सिग्नल आहेत. तर माऊस तुम्ही बघितला असेल, माऊस हा एक संगणकाचा एक भाग आहे, पार्ट आहे, एक कम्प्युटरचा पार्ट आहे. हा CPU जो आहे तोही कम्प्युटरचा पार्ट आहे. बट ट्रॅफिक सिग्नल नाही आहे, म्हणून आपण त्यावर काय करणार? तिरकी रेघ ओढणार. त्यानंतर पुढे बघितलं आपण तर इथे एक
रिक्षा दिसते, ऑटो रिक्षा दिसते, इथे मोबाईल दिसतोय आणि इथे एक ट्रक दिसते. तर हे दोनही वाहन आहेत. रिक्षा आणि ही ट्रक हे 2 वाहन आहेत. आपण मोबाईल काय आहे, कम्युनिकेशनचं डिव्हाइस आहेत, म्हणजे आपण त्यावर बोलतो, म्हणजे हे वाहन नाही आहे म्हणून आपण यावर काय करणार, तिरकी रेघ ओढणार. ठीक आहे. तर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 7वा आहे, सुमितने लावलेल्या रोपाला काही दिवस पाणी न दिल्याने रोप सुकले आहे. तर इथे तुम्हाला पिक्चर दिसतंय. या पिक्चरमध्ये काय दिसतंय, एक मुलगा दिसतोय आणि त्याच्या हातात काय आहे, कुंडी आहे आणि कुंडीमध्ये त्याने एक झाड लावलं आहे, रोप लावलेलं आहे. मग त्याने काय केलं, लक्ष नाही दिलं आणि त्या रोपाला काय दिलं, वेळेवर पाणी नाही दिलं. मग ते झाड काय झालं, ते रोप काय झालं, कोमेजून गेलं, सुकलं आहे ते झाड. मग आता यावरून त्याच्या लक्षात आले की झाडांना, म्हणजे आता इथे तुम्हाला रिकाम्या जागा दिल्या आहेत आणि आपल्याला त्या भरवायच्या आहेत. तर यावरून त्याच्या लक्षात आले की इथे तुम्हाला रिकाम्या जागा दिल्या आहेत, म्हणजे ह्या आपल्याला फिल करायच्या आहेत. आणि दुसरं दिले, तुम्ही एक रोप लावा, त्या रोपाची तुम्ही कशी काळजी घ्याल, असे इथे दिलेलं आहे. तर आपण इथे लिहून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मी इथे लिहिलं आहे. यावरून त्या सुमितच्या लक्षात आलं की योग्य वेळी पाणी दिले पाहिजे झाडांना. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे, तुम्ही एक रोप लावा, त्या रोपाची तुम्ही कशी काळजी घ्याल. तर आता तुम्ही असं समजून घ्या की तुम्ही एक रोप लावला आहे आणि त्या रोपाची तुम्हाला काय करायची, काळजी घ्यायची आहे. मग तुम्ही कशी घ्याल, तर तुम्ही त्याला काय करणार, अगोदर लावणार, त्यानंतर त्याला काय करणार, योग्य वेळी पाणी देणार, त्यानंतर काय करणार, त्याला थोडेसे खत वगैरे असेल तर ते खतही टाकणार. एवढं केलं तर ते जे आपलं लावलेलं जे रोप आहे ते कसं असेल, एकदम टवटवीत असेल आणि फ्रेश असेल आणि लवकर त्याची वाढही देखील होईल. ओके, समजलं. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर इथे खाली लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर वळूया आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न 8वा. चित्रात दिलेल्या प्राण्यांच्या अवयवावरून तो प्राणी व पक्षी कोणता आहे ते ओळखायचं आहे. गुण 2 आहेत, 2 मार्कांना हे विचारलेलं आहे आपल्याला. मग आता इथे लिहायचं आहे आपण. ठीक आहे. तर तुम्हाला हे सोंड दिसते, तर सोंड कोणाला असते बरं, हत्तीला असते ना. मग इथे काय लिहिणार आपण, हत्ती. मग इथे हत्ती लिहिणार. इथे ह्या चित्रात काय दिसतंय तुम्हाला, इथे ही जी शेपूट आहे ती कशाची दिसते, तर ही शेपूट कोणाची असते बरं, ही शेपूट टायगरची असते, म्हणजेच वाघाची असते. म्हणजे इथे काय लिहिणार आपण, वाघ. आणि ही जी शेपूट आहे तुम्हाला कशाची वाटते बरं, ही एक माशाची वाटते ना, माशालाच अशीच शेपूट असते, म्हणून इथे काय लिहिणार आपण, मासा. आणि इथे काय लिहिणार, हे कशाची, अशी चोच कोणाची असते आणि पोपटी कलर कोणाचा असतो, पोपटाचा. मग इथे आपण काय लिहिणार, पोपट. तर चला आपण लिहून घेऊया इथे. तर बघा मित्रांनो, मी इथे लिहिलेलं आहे हत्ती, दुसरा आहे वाघ, तिसरा आहे मासा आणि चौथा आहे पोपट. तर अशा प्रकारे तुम्ही हे नावं इथे लिहून घ्यायचे आहे प्रत्येक चित्राच्या खाली. तर वळूया आपण आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न नंबर 9. चित्रात दिलेल्या पानावरून ते पान कोणत्या झाडाचे आहे ते ओळखायचं आहे. जसं वर होतं आपल्याला चित्रात दिलेले जे प्राणी होते त्यांचे अवयव होते, त्या अवयवावरून आपल्याला काय करायचं होतं, ओळखायचं होतं. आज इथे काय करायचं आपल्याला, इथे खाली दिलेले जे पानं दिलेली आहेत झाडाची पाने, एक पहिलं दिलेलं आहे. पहिलं काय दिसतंय तुम्हाला, लांब पान दिसतंय, मग ते कशाचं आहे, केळीचं पान आहे. आणि दुसरं कशाचं दिसतंय तुम्हाला, तर ते वडाचं पान आहे. समजलं. तर आपण याच्या खाली पण आपण लिहून घेणार आहोत हे कसलं पान. तर बघा मी इथे लिहिलं आहे हे केळीचं पान आहे आणि हे कसलं पान आहे, वडाचं पान आहे. समजलं मित्रांनो. तर हा आपला प्रश्न नंबर 9 हा काय होता, शेवटचा प्रश्न होता. तर अशा प्रकारे आपली इथे प्रश्नपत्रिका, अशा प्रकारे आपली इथे चाचणी क्रमांक 3 देखील संपलेली आहे इयत्ता 3ची. तर आता आपण पुढच्या इयत्तेच्या देखील चाचणी लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू स्टुडंट्स.